आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। या तुम्ही जेवून घ्यायचं ना, थांबलात कशाला? शिवा, आज तुला पोटभर जेवायचंय, कारण असं करत राहशील ना तर तुझ्या तब्येतीवर परिणाम होईल बाळा, आणि म्हणून आम्ही सगळे थांबलोय तुझ्यासाठी। गुड गर्ल। शाळा कशी झाली? शाळा चांगली झाली। सर म्हणाले की 2 दिवसांनी काय ते टेस्ट वगैरे घेणार आहेत, तर त्याचंच जरा टेन्शन आलं। अरे, त्याचं केवढं टेन्शन घ्यायचं, साधी परीक्षाच तर आहे ती। हे बघ, तू जेवढं कमी टेन्शन घेशील ना तेवढं जास्त चांगला तुझा अभ्यास होईल, आणि अभ्यास चांगला झाला की तुला मार्क्स चांगले मिळतील, हो की नाही? पण काही म्हण शिव, तुला पुन्हा असं बघून खूप छान वाटतंय। खरं बोललात सीताई, मला काय वाटलं सांगू का, कमी देवीची माळ जपली ना त्याचंच फळ मला मिळालंय। आपली पोरगी ठणठणीत झाली, किती सुकली होती नाहीतर। आता पोटभर जेव, काही दिवस उपाशी राहिलीस, आणि काही काळजी करू नको। अगं रॉकी कुठेही गेला नाही, तू इथंच। शांताबाई, नाही म्हणजे काळजी करायची नाही, छान राहायचं असं म्हणायचंय मला। भाऊ सीताई, मी रॉकी गेलाय हे केलंय ऍक्सेप्ट। एवढी मोठी जखम भरून निघायला वेळ लागेल। बरोबर आहे, आम्हा सगळ्यांनाही अगदी तेच वाटतंय। खरं तर त्या धक्क्यातून कुणीच अजून बाहेर आलेलं नाही। भाऊ, काही प्रश्न पडलेत मला, त्याची उत्तरं शोधायची, पण वेळ पण नाही मिळत। प्रश्न कसली? मी त्याला आणायला जात असताना तो तिथे रस्त्यात कसा काय आला? रॉकीचा हा ऍक्सिडेंट होता की कोणी ठरवून काही प्लॅन केलं होतं, हे सगळं शोधावं असं वाटतं, आणि हे शोधल्याशिवाय मला तर काय झोप लागेल असं वाटत नाही। हे बघ शिवा, ज्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला माहीत नाहीत ती देवाच्या दारी जाऊन शोधावीत, कारण जे आपण पाहिलेलं नसतं ते त्याने पाहिलेलं असतं। अगदी खरंय तुमचं। देवाच्या दारी आपलं मन शांत होतं आणि अनेक मार्ग मोकळे होतात। खरं बोललं सीताई। मी काय म्हणते शिवा, अगं आता उद्यालाच आली का नाही आषाढी, ते 2 गल्ली सोडून विठ्ठलाचं मंदिर नाही का, तिकडं का नाही जात तू उद्या दर्शनाला? हा, तुला जे काही प्रश्न पडले त्याची उत्तर मिळतील बघ तुला। आणि आषाढी म्हटल्यावर तिकडे दिंडी पण असं लाग, तुला बरं वाटेल, जरा मजा येईल। हा, ही चांगली कल्पना आहे खरं तर। शिवा, तू दिंडीत सामील हो। हो पण शिवा. त्याआधी जेवून घेऊया आपण सगळे। चला चल। चला चला चल, ये शिवा। तुझं खरं तर कामाचा इतका लोड असताना तू इथे असायला होतस, कळतंय ना तुला? आय अंडरस्टँड सर, पण घरामध्ये काही इश्यूज होते, सो आय नो इट वेल, पण ही पण तुझीच जबाबदारी आहे। येस सर। हे बघा, मी सगळी कामं लाईन अप केली आहेत, आणि ती सगळी होतील, डोंट वरी। ओके लुक आशुतोष, आय एम सॉरी, पण आपण बिझनेस मध्ये आहोत, इथे इमोशनल असून नाही चालत। ओके सर, नो प्रॉब्लेम। मी वाट बघतोय तुझी। येस। आशू, तू जा उद्या ऑफिसला। अगं शिवा, असं कसं? आपण एकत्र जायचं ठरवलंय दिंडीला, मी पण येणार। पण आता ठीक आहे मी, हे बघ, आधीच तुझा वेळ खूप गेलाय, तेव्हा गरज होती तुझी, पण आता मी खरंच बरी आहे। तू खरंच ऑफिसला जा, आणि हे मी तुला विचारत नाही, सांगते। आर यू शुअर? हो। ठीक आहे, पण मला अपडेट्स देत राहा, मी फोन करणार। हो। ठीक आहे। ए बाबा, तुझ्या बायकोला संशय नाही ना आला माझ्यावर? बघितलं ना कशी डोळे वाटारून बघत होती माझ्याकडे ते? अगं, अजिबात संशय आलेला नाही, तू कशाला काळजी करतेस? पण मला एक सांग, तू तो चाकू का काढलास? अरे बाबा, मला वाटलं गरज पडली तर असावा। तुझी बायको कशी मारक्या म्हशीसारखी बघत होती माझ्याकडे, बघितलंस ना? आई, पण तो कीर्तीवरती वापरायची काही गरज नाही, आणि मी तुला तो वापरू देणार नाही। हा,
हे बाबा नाही नाही वापरणार. तुझ्याशी असं वागेन का मी? हा नाही करणार मी असं. फक्त खबरदारी म्हणून मी त्याला हात घातला होता, बाकी काही नाही. हां मग ठीक आहे. मग ठीक आहे काय, तू का आलायस इथे? मी तुला सांगितलंय ना सारखा सारखा येत जाऊ नको. मला एवढंच सांग, तू काय विचार केलायस? हे विचारायला आलायस तू इथे? हां गप्पा आहे माझं. आता मी तिला दिंडीत पाठवायचा विचार केलाय. दिंडीत का? नाही, खूप प्रश्न पडलेत ना तिला. रॉकी असा अचानक का गेला, रॉकीचं झालं काय, रॉकी गेलाच कसा, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधायला तिकडे दिंडीतच पाठवते तिला. हां मग थेट रॉकीकडेच पाठवते. वर जाऊन विचार म्हणा बाई रॉकीलाच का झालं रे. अगं पण तो आशू पण असेल ना बरोबर? आता आशू काय, त्या दिंडीत अख्खी दुनिया असणार आहे, पण आपल्याला तेच हवंय की नाही, म्हणजे आपल्यावर संशय येत नाही. आणि आशू काय रे, तिच्याबरोबर कोणी ना कोणी सतत असणारच आहे, म्हणून काय आपण तिला उडवायची नाही, आपल्याला उडवायची आहे ना तिला. मग बरं मला सांग, पुढे काय ठरवलंयस? झालं काम दमाम. क्या बात आहे आई. नाही तू म्हणालीस ते खरं आहे. तुझ्याकडे लोकांना मारायचे 100 मार्ग आहेत. यमाशी यारी केली आहे बाबा मी. शिवाची वारी यमाच्या दारी. गुड मॉर्निंग शिवा, ये. कशी आहेस बाळा? मी बरी आहे. शांता मावशी कुठे आहे? अगं त्या देवळात गेल्यात. त्या रोज सकाळी देवळात जातात, तुझ्यासाठी आणि संपदासाठी प्रार्थना करते, आणि येताना प्रसाद घेऊन येतात तुमच्यासाठी. अच्छा. सीताई, मी खिचडी करू आज? हो कर ना. अगं पण तुला दिंडीसाठी जायचंय ना? हो जायचंय, पण वेळ आहे त्याला अजून. मी करते ना, पण एवढे शेंगदाणे जास्त नाही होणार ना? अगं नाही, एवढे लागतील ना, कारण खिचडी म्हटलं की उपवास न करणारे सुद्धा तयार होतात उपवास धरायला. द्या, मी करते. शिवा, खूप बरं वाटतंय तुला असं बघून. इतके दिवस तू बोलत नव्हतीस, खूप भीती वाटत होती. जर व्हायचं, पण आता बघ सगळ्यांचीच मरगळ दूर होईल. डोक्यात खूप प्रश्न आहेत सीताई, पण मी करते प्रयत्न हळूहळू. होईल बाळा, सगळं ठीक होईल. थोडा वेळ जाऊ दे. बरं मला सांग, मी तुला काय मदत करू? कशाला, मी करते ना. अरे वा, असं कसं? मी काही करायला घेतलं की मला मदत करायला येतेस ना. आता तू करतेस तर मी तुझी असिस्टंट. बोला मॅडम, काय करू? काय नाही, मग मी कूट करते, आपण फोडणीला एकत्र घालूया. मी मिरची कापू?